अय्यो मुरकुट. अय्यो आई. ठीक आहे बघा नांदेडकर, मी आहे ना आता हळद्याला आलीये आणि हळद्याला आल्या माझ्या मावशीच्या घरी. पहिलं मी लई येत होते, आता थोडस येणं कमी झालंय. आणि इथं आल्यानंतर माहितीये लय म्हणजे लय म्हणजे लय 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 करमते. कारण का आमचे अक्का ते होते, आता त्यांचं लग्न झाले, घरात माणसं कमी झाले, पण घर तसंच आहे. आणि घर कसं कसं होतं आणि कसं कसं छान राखीने ते मी सांगते तुम्हाला. एकदा स्वयंपाक केला, एक मोठी भाकरीची परात घेतली, त्याच्यातच सगळं वाढून खायचं, सगळे एकत्र बसून, प्रत्येकाला वेगळी प्लेट नाही, काही नाही, अशा प्रकारे जेवण करायचं. आणि ही जी झाडं बघताय, ही झाडं माझ्या बहिणीने लावलेत, जी की नर्सरीमध्ये डिप्प लावतात तशी झाडं लावलेली आहेत. इकडे कारफड वगैरे आहे, वेल आहे. आणि सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे इथं आहे हे लिंबाचं झाड. आणि ह्या लिंबाच्या झाडाची माहिती आहे इकडे झोका. त्यानंतर ह्याला असं टेंट बांधून, आता हे टेंट अजून सुधारले जाते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि हे टेंट त्यानंतर इकडे उन्हाळ्यात बसणं, बास टाकून. म्हणजे शहरामध्ये आपल्याला एसीची वगैरे गरज पडते, पण इथे एसीची वगैरे काहीच गरज नाही. इथे एकदम खुली हवा, थंड हवा, बाजूला शेती वगैरे आहे. आणि इकडे इतकं सुंदर घर, अंगण वगैरे सगळं सगळं आहे ना, एक नंबर मज्जा. आणि बाहेर आहे ना चिचं जे झाडं होती त्याला झोका होता, आणि त्या झोक्यातून मी जाऊन चिखलात पडले होते. आणि आजही ते आम्हाला आठवतं. आणि मावशीच्या घरी एक मांजर पुसलेलं होतं, ते मांजर जाऊन बाथरूम मध्ये अडकलं. आणि ते मांजर काढायला मी जात असताना माझी बहीण मला खाल्लं चेअर करत होती की आर्मीतल्या माणसासारखं चढतीये, आर्मी मॅन सारखं चढतीये. आणि ती म्हणायला मी वरून खाली पडायला एकच झालं. म्हणजे अशी दणक्यात मी पडलेली आहे. आणि इतकं सुंदर, इतकं म्हणजे इथं आल्यानंतर काय म्हणतात ते, आपण जे बाहेर फिरायला जातो किंवा स्वारी वगैरे जे म्हणतो ना, तसं घरही स्वर्गासारखं असतं. त्याचं उदाहरण म्हणजे माझ्या हळद्याच्या मावशीचं घर आहे. आणि मी तिथं रात्री आले, आता राहिले, पण लगेच जायचंय. आणि म्हणजे आठवणी आहेत, त्या आठवणी कायम साठवल्या पाहिजे. तुमच्या असं पाहुण्यामध्ये किंवा मावशीचं वगैरे असं कोणतं घर आहे का, जे घर तुम्हाला आजही आवडतं? आणि आता मला ब्रश करायचंय, उठले मी आता, तर ब्रश करण्यासाठी माहितीये इथे तसं तर राकोंडी पण भेटते आणि मंजन पण आहे, पण आपण या लिंबाच्या काडीनं ब्रश करूयात. लिंबाची काडी कशी चूज करायची सांगते मी तुम्हाला. लिंबाची काडी इथून घ्यायची. आता ही पटकन तुटली पाहिजे, हा तुटली, नशीब. ही जी काडी आहे त्याला पहिल्यांदा याच्यावरचं हे काढायचं आणि त्याला चावायचं बारीक, आणि मग त्याच्यानं ब्रश करायचं. एक नंबर. थोडंसं कडू असते, पण जम्स मारण्यासाठी चांगलं आहे. आणि छानपैकी असं ब्रश करायचं. आता हे वरचं हे काढलेलं आहे, आणि हे काढून त्याला मग चावायचं आणि मग ब्रश करायचं. असं ब्रश कोणी कोणी केलेले त्यांनी पण कमेंट करा. आणि बाजूला तर कोंबडा आरवतोय, ते तर माहिती आहे तुम्हाला. खेडेगाव म्हणले की कोंबडे वगैरे सगळे आलेच. आणि माझी मावशी फक्त आणि फक्त काम करत राहते. ही आमची मावशी थोडी कॅमेरा शाय आहे, पण काम करत आहे. आणि इकडे कढीपत्त्याचं पण झाड आहे बरं का. जर समजा तुम्हाला पोहे वगैरे काही करायचे असतील तर बाहेरून खरेदी करायची काहीच गरज नाही, इथेच आहे कढीपत्ता वगैरे सगळं काही. आणि आमचे काका बाहेर गेले म्हणून मी व्हिडिओ करते, नाही तर काका असले असते तर माझं काहीतरी सगळ्यात झालं असतं. पहिल्या टेक मधलं जे आहे मी तुम्हाला दाखवते कसं केलेलं आहे मी. आणि काकांची वगैरे भीती राहते मुलींना थोडीशी. ती कॉमन आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.